नमस्कार मैत्रिणींनो, आपण आज 33 पदराची अधिक मासाची बेलवात बनवणार आहोत. तर ती कशी बनवायची मी तुम्हाला दाखवते. अखंड बेलवात बनवणार आहोत. तर आपल्याला ही एक कढईपेटी लागल. आपल्याला 33 पदर घ्यायचे, अखंड 33 पदर घ्यायचे. बघा, तुम्हाला लक्षात येईल. स्टेप बाय स्टेप दाखवणार आहे. तीन बेलाचे पानं पडतील. बघा बेलवात कशी आहे ती. आपण अशीच बेलवात बनवणार आहोत, पण ती अखंड बेलवात असणार आहे. ही 750 वातींची बेलवात आहे. तर आपण ही अखंड बेलवात बनवणार आहोत. तर आपण 33 पत्र घेणार आहोत अखंड. हे असं मोजायचं बघा. हे अखंड 33 पत्र घ्यायचे आपल्याला. अखंड 33 पत्र घ्यायचे आहे. हे पहा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16. हे पाहिजे झाले 16. आता आपल्याला परत दुसरी एक काडीपेटी लागणार आहे. तेव्हा हे आपले 16 झाले. आता ही काडीपेटी आहे आपल्याला. हे पहा, ह्या काडीपेटीला परत आपल्याला तसंच हे करून घ्यायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 आणि हे 16. हे 16 झाले ना. आता समजा बघा, हे 16 झाले. तर हा इथं एक अर्धा घ्यायचा, म्हणजे 17. 16 32 झाले. हे पाहे, हे टोका असं घ्यायचं. हे जे 16 आणि हे 16 आहेत ना, त्या दोन्ही अशा वाती धरायच्या. असे धरल्या का याचे हे 2 भाग करायचे, याचे 2 भाग करायचे. इथं हे 2 भाग करायचे. हे पहा, हे 3 भाग पडले याचे. हे पहा, याचं पान तयार करायचं. याला थोडा कापूस लावायचा. ही आपली अखंड बेलवात आहे. हे पहा, आता हे एक पान पडलंय आपलं, तयार झालं. आता आपल्याला इथं 3 वाती घेतलेले आहे. हे पहा, इथे एक आपलं बेल पान पडत आहे. ही अखंड वात आहे आपली. हे पहा,
इथं एक बेलपान आहे आपलं. याला परत इथं थोडा कापूस लावायचा. ते 30 वातींचं बेलपानाची वात आहे ही अधिक महिन्याची. आता आपल्याला परत थोडासा कापूस घ्यायचा. इथं थोडं गुंडाळून टाकायचं आहे. हे पाही आपली अधिक मासाची बेलपानाची वात आहे. हे पाही बेलपान आहे. 1 2 3 पानं आहेत. हे देठ आहे. तर आपल्याला ही तुपात भिजवायची आहे. तुपात भिजून इथं प्रज्वलित करायची आहे. हे पहा झाली आपली अधिक मासाची बेलवात तयार झाली. अधिक मासाची बेलवात तयार झाली आपली. बघा, आवडली तर नक्की करून बघा. 33 पदराची वात आहे ही अधिक मासाची खास.